या ठिकाणी पुष्पक एक्सप्रेसमधून पडून 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, दरवाजात लटकून प्रवास करताना पडल्याची माहिती सध्या समोर येते। 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडले, काही जखमी आहेत, त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। मध्य रेल्वे प्रशासन आता या संपूर्ण दुर्घटनेची माहिती जाणून घेते, आढावा घेते। थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती देण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधवजी फोन लाईनवरून जोडलेले आहेत। आपण पाहतोय दुर्दैवी घटना दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान घडली आहे। 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। मॅडम, मला फक्त तुमचं एक वाक्य मी अर्धवट ऐकलं। कोण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे म्हटलं तुम्ही? मध्य रेल्वेकडून या संदर्भात माहिती देण्याची शक्यता आहे, पत्रकार परिषद घेऊन। मी तुम्हाला सांगतो मॅडम, या मध्य रेल्वेवर तुम्ही विश्वास ठेवू नका। मागील अनेक वर्षापासून असे अनेक लोक, रोज 1-2 लोक मरतात। रोज कोणीतरी रेल्वेतनं पडतंय, रेल्वेच्या ट्रॅक खाली जातंय, पटरीच्या खाली जातंय, कोणाचा पाय घसरतोय, रेल्वेतनं उतरताना अनेक घटना रोज होत आहेत। हा प्रशासन, रेल्वे प्रशासन सुस्त प्रशासन आहे आणि याच्यामुळे रोज कोणाच्या ना कोणाच्या घरात दुःखद घटना घडतीये। आज घडलेली घटना देखील अतिशय दुःखद आहे आणि याला जबाबदार प्रशासन आहे। तुम्ही मागील अनेक वर्षापासून प्लॅटफॉर्मची साईज 30 ठेवली आहे। आमच्या ठाणा स्टेशनला मागच्या काही वर्षापूर्वी 3 लाख प्रवास करायची लोक। प्रत्येक येणाऱ्या माणसाला तुम्ही तिकीट देताय, प्रत्येक येणाऱ्या माणसाला तुम्ही पास देताय। आज तिथे 10 लाख लोक प्रवास करतात। रेल्वे तेवढ्याच, प्लॅटफॉर्म तेवढेच, मग 10 लाख लोक सामावणार कसे हो तुम्ही? आणि त्यातून या घटना घडतायत आणि त्याला जबाबदार प्रशासन आहे। प्रशासनाच्याच चुकीमुळे या लोकांचा जीव गेलेला आहे आणि या सगळ्यांना माझी मागणी आहे की हे जे कोणी प्रशासक बसलेले आहेत त्या सगळ्यांना तात्काळ सस्पेंड करावं, ही आमची मनसेकडून मागणी आहे। जी, नक्कीच। आपण पाहतो या ठिकाणी मध्य रेल्वेची वाहतूक ही विलंबाने धावत असते, त्यामुळे या ठिकाणी स्थानकावरती गर्दी होते आणि अशा घटना घडत असतात। मी पुन्हा सांगतो, जोपर्यंत रेल्वेची स्थापना झाल्यापासून आमचे प्लॅटफॉर्म तेवढेच आहेत। ना त्यांची संख्या वाढवली गेली आहे, ना त्याची साईज वाढवली गेली आहे। लोकसंख्येच्या दृष्टीने तुम्ही पर्याय शोधला पाहिजे होता। ही आमची मध्य रेल्वे आहे, ही जी मुंबई टू बदलापूर प्रवास करते, ही अख्ख्या भारतातल्या रेल्वेला सांभाळते। जी, मनसे म्हणून आता काय परिस्थिती असेल? हे बघा, आम्ही अनेक वेळा, मी 8 दिवसापूर्वी पण रेल्वे स्टेशनला होतो आणि 8 दिवसापूर्वी पण 3 वर्ष काम न केलेलं मी 8 दिवसात काम करून घेतलं। छप्परच नव्हतं प्लॅटफॉर्मला आणि महिला पावसात भिजत उभ्या राहायच्या। मी आंदोलन केल्याच्या नंतर 8 दिवसात ते सगळं लागलं होतं। आम्हाला जे करायचं ते आम्ही करतोच आहे, पण मग ज्यांना निवडून दिलं ते काय करणार आहेत? त्यांचं काम फक्त पैसे छापणं आहे का? ही त्यांची काम आहेत ना। लोकसभेत तुम्हाला पाठवलंय, विधानसभेत पाठवलंय, तिथे आवाज उचला ना, ते पैसे देणार आहेत ना। आम्ही महाराष्ट्र सैनिक किती रस्त्यावर आंदोलन करून आम्हाला एक व्हॉल्यूम आहे आवाजाचा, पण तुम्हाला तर स्ट्रेट जागा आहे की जिथे तुम्ही बोलून लोकांचे प्रश्न सोडवू शकता। तिथे जाऊन तुम्ही टाइमपास करता आणि जिथे गरज आहे तिथे बोंबा मारता। जी, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।